येते अभि सकाळी सकाळी आता आवरले आणि आता कॉलेजला जायचं आहे. कॉलेजला आल्यावर मग कम्प्लीट ब्लॉग करूया. तो पण आता सुटलाय. ह्याचा चेहरा बघा, अजून दोघं चालले आत. चहा पिऊन घेऊया सगळ्यात पहिला. माझा आहे ना भाई 2 महिने अगोदर पहिला ब्लॉग पडलेला, पण तिथनं पुढे मला कंटिन्युअस ब्लॉगिंग करायचं होतं. पण माझं दुसऱ्या दिवशी ऍक्युरेट मोबाईल पूर्ण खराब होता. म्हणजे पूर्णच ती कॅमेरा क्वालिटी वगैरे सगळं पूर्ण बाजच झाला मोबाईल. त्यामुळे आता मी सेकंड हँडच घेतलाय दुसरा मोबाईल. एक 4,000 रुपयाला मी हा मोबाईल घेतलाय, ज्यातनं आता व्हिडिओ शूट करायला लागली. त्याची कॅमेरा क्वालिटी आहे त्यातल्या त्यात. अँड्रॉइडच आहे ओप्पोचा. तर इथनं पुढे आपली जर्नी कंटिन्यू असणार आहे. भाई आपण कॉलेजला जायला तर तयार झालोय. आता थोड्याच वेळात येतील पप्पा आपल्याला ड्रॉप करायला. तोपर्यंत आपण गाडी बाजूला घेऊया. रविवारी जायचं कळलं काय? नियोजन चालतं रामलिंगचं आणि ते पद्धतशीरपणे पुढे ढकलून आलोय आता मी डायरेक्ट घरला. आणि घरात आता मस्त जेवून ते पुढचं ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. आणि बाई आता कसं पण जेवायचा टायमिंग झालं, सगळ्यात पहिला जेवून घेणार. आता दुपारच्या जेवणाला हे सगळं आहे, चपाती भाजी शेवग्याची आमटी आणि भात. असलं आता ह्याच्यावर बुक्का पाडून पुढचा ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे की नाही, शेवट असणार आहे. आणि आत्ता चाललोय आम्ही रामलिंगला. देवराज बाय. रामलिंगला आलाय माझा मित्र न्यायला. जस्ट आमचं कायच कॉन्सेप्ट ठरलं नव्हतं कुठं जायचं काय जायचं. ह्यो असतोय कराडला. काय कराडला असतोय. अरे किती रे गाण गेला गाडी? नाही मॅप दाखवा लागलोय. मॅप होय, मॅप ब्लूटूथ कनेक्ट होते फोन. अरे बाई मॅपची गरज नाही, चालता फिरता मॅप आहे. आता मारते काय राजा जातोस काय? आणि आम्ही अचानकच आता आमचं ठरलंय प्लॅनिंग रामलिंगला जायचं. आणि मित्राला पहिला घेतो अनेक आणि घेऊ आम्ही 3 जण रामलिंगला जाणार आहे आता. जस्ट असं का धरलंय सावबड असं पकडायचं रे. आता अचानकच आमचं ठरलंय की रामलिंगला जायचं. ह्यो जस्ट आला घरला काय आणि म्हणाला कुठेतरी फिरतोय. रामलिंगला जायचं काय, पोरांचं फिक्स नसते कुठं काय जाते काय. आणि ह्याच्या घरात पण नाही माहिती आम्ही कुठं जातोय. आता अनेक मित्राला आणायचं चालू ते येते का बघणार. नाही आला तर आम्ही दोघे जण जाणार. हो आता इकडचं बंद करत आणि इकडे बघ. आणि आम्ही दोघं आता थोड्याच वेळात रामलिंगच्या डोंगरावर पोहोचणार आहे. एक नंबर वाटतंय. सोडू काय? हा सोड. डोंगरात एंट्री झालेली आहे. शेवटी आता डायरेक्ट जायचं रामलिंगच्या मंदिरात. तसं आपण लांब जातात. आणि मागचं डोंगर काय समोर जरा पुढे खाली कर. हे त्याला होत नाही, ती स्टिक नव्हे रे, त्याला होत नाही. लई जवळ खाली हा. आणि सध्या डोंगरात एंट्री झाल्या. पुढे फ्रंट दाखव रे, फ्रंट दाखव. हे बघू शकता तुम्ही, एकदम चढते गाडी. कॅरेक्टर्स बघे, कॅरेक्टर्सची झाडं किती बोलाय. आणि आम्ही आता आलोय डोंगरावरती मंदिराजवळ. आता इथून जवळ मंदिरच आहे. आणि आम्ही रामलिंगवरच्या असल्या खतरनाक ठिकाणी आलोय की नाही. आता मस्त व्ह्यू बघा काय.
फायनली ह्यो तर कॅमेरा कडून व्हिडिओ काय करणार नाही म्हणाला आणि ह्यो बघा ह्याला काय सांगायचं. आणि इथं नाचा लागलाय, उड्या मारा लागला नुसता. आता जाऊया आपण मंदिराच्या दर्शनाला इथनं सरळ. विजय साहेब गंडले प्रँक केलं तुझ्यासोबत. प्रँक मी साप बिप काय नाही इथं. सापाला भित्रच तो काय तुला चावतोय बिनकारणाचं. हा तो काय तुला बिनकारणाचं चावतोय काय. कमेंट करा सापाला भिताय ह्यो भितोय लय भितोय सापाला. वारा पतंग उडवायचं. पतंग आई वारा असलं पतंग इथं उडवायला आल्यावर एक दिवस पतंग उडवायला व्हिडिओ करूया इथं यायचं आणि पतंग उडवायचं काय. एक 15-16 जणांना घेऊन यायचं मंदिरात जाऊया की. आपल्याला घरला आणि लवकर जायचं ना. किती वाजल्यात? 3:38. एवढं का सिरियस झालास मग? पप्पा येते आता घरात सोडून काढतील मला. गाडी लावली इथं. आणि भावानं आपण आले आता रामलिंग मंदिरवरती. इकडं मंदिर आहे पण शूट करायला आपल्याला आतमध्ये अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही आतलं शूट नाही केलं. बाहेरचं तेवढं शूट करून हो इथनंच जायचं वरती. अब तिथं मोर आहे. अब तो ह्याच्यातनं कॅमेऱ्यातून नाही दिसणार काय दिसतोय. मोर. आणि एवढं लांब आल्यावर आम्हाला मोर दिसले. आणि दम तर असला भरलाय का नाही एवढ्या उंच चढून आल्यावर. नको काय गरज नाही. एन्जॉय करायला बाई. झाड तर बघतोस आणि ह्यो काय नुसतं पळतच सुटला. याला इकडं आणलं आणि म्हणून याला कुठं मला घेऊन जाऊ वाटत नाही काहीच. ह्यो काय इथनं वरती जायचं नाही म्हणा लागलाय. चल खाली आवाज चल. मला काय नाही जायचं आता. ऍक्च्युली आपण आता गाडीवरनं वरतीच गेलतोच की. होय त्यामुळे काय नुसता मोर दिसतंय तिथं का नाही. आणि रस्ता जर कसला खतरनाक आहे. चला पुढं जाऊ. आमच्यासोबत आमचा मित्र पण येणार होता पण तो कुठे बाहेर गेलाय. मग त्यानं आजचा हा व्ह्यू एकदम मिस केलाय. आणि आम्ही आलो रे हर्षद. कळालं काय? आणि फायनली सगळं स्पीड दाखव. न्यूट्रल मध्ये गाडी मी असं चालू केल्या घसरतीला 28च्या स्पीड पुढे गाडी आली. आणि फायनली सगळं कम्प्लीट करून व्ह्यू तेन बघून पूर्ण फिरून वगैरे आता आम्ही चाललोय घरी. चलो. आज भरपूर फिरलोय म्हणजे कायच नाही फिरलो पण भरपूर फिरलोय आजच्या चालू. कॉलेजमधनं रामलिंग प्लॅनिंग झालं नाही पण भावामुळं सक्सेस झालं. इथल्या इथं लाईक 1 लाख लाईक. देवराजला उठवाया. आता थांबा जरा नंतर ना धपाटे करणार आहेत. ए देवराज, ए बिल्लूबाई, अबे उठ जा. उठ
उठ के अभ्यास करायचा आहे. एकदम बेकार झोपलाय, झोप लागली याला. ओट 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 ओट. गेलं फाटलं, मला माहित नाही. उठ उठ पहिला उठ. शिव तर काय उठणं झाला लवकर. आपण काहीतरी आता खायला करून खाऊया. आणि आता आपण नाश्त्याला गेलाय शिरा. तो शिरा मस्तपैकी खाऊन आजचा ब्लॉग एंड करायचा. तुला बघू का? आणि आजच्या ब्लॉगचा एंड इथंच करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.